स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि इथे बघू शकता भांडे आहे एकीकडे आणि हे कपडे. म्हटलं कपडे आधी सर्फमध्ये भिजत घालायचे म्हणजे कामं होईपर्यंत छान मुरतात. तर झालं असं की शर्ट पॅन्ट धुवायला टाकले आणि पॅन्टच्या खिशामध्ये कशाची तरी बिल होतं, ते लक्षातच राहिलेलं नाही माझं. नंतर कपडे भिजवल्यानंतर मला 5चा कॉईन लागला हाताला, ते काढलं आणि ते बघते तर काय ते बिल. अलगद हलक्या हाताने काढलं आणि उन्हामध्ये नेऊन ठेवलं. म्हटलं कामाचं असेल तर प्रॉब्लेम होईल, असं कधी होत नाही. पण आज तरी मी चेक केलं बरं, पण एक खिसा राहून गेला आणि ते सगळं ओलं झालं. नेमकं त्याच खिशामध्ये ते बिल होतं. त्यानंतर इथे किचनमध्ये आली आणि आता आप्याचं भिजत घालायचं होतं. बरेच दिवस झाले आप्पे गेलेले नव्हते. म्हटलं चला तांदूळ आणि डाळ भिजत घालूया आणि हे सकाळी सकाळी जर तांदूळ डाळ भिजत घातले ना तर छान मुरतात. नाहीतर मग उशिरा जर करायचं म्हटलं तर एकतर ते फॉर्मॅट होत नाही व्यवस्थित आणि खूप लेट होतं मग. त्यामुळे जर सकाळी जर आता भिजत घातलं मी तर 4 वाजता ते बारीक करून घेईल म्हणजे रात्रभर छान फॉर्मॅट होईल. त्यानंतर इथे करायचा होता नाश्ता. तर नाश्त्यामध्ये ही रात्रीची थोडी खिचडी होती, तीच फोडणी देत आहे. आमच्याकडे रुचीला रात्रीची असलेली खिचडी किंवा भात किंवा चपात्या ह्या फोडणी दिलेल्या खूप आवडतात. आणि खिचडी ती असली तर ती बोलते की रात्री तू जास्त करत जा आणि सकाळी मला ती फोडणी करून देत जा. तर म्हटलं ठीक आहे. पण एवढी काही फारशी करत नाही मी, तरी रात्रीचं काही ना काही ते थोडीफार वाचतेच. तर तिला हे नाश्त्याला होऊन जाईल. आणि त्यानंतर याच्यामध्ये बघा टमाटर नव्हतेच. भाजीपालामध्ये 2-3 दिवस झाला संपून भाजीपालाच नाही आणलेला. तर आता आज आणतील. आणि आमच्याकडे कसं आठवड्याचा आणतो किंवा 5-6 दिवसा मिळून भाजीपाला आणत असतो. असं काही ठरलेलं नसतं की याच दिवशी आणायचं म्हणून. जेव्हा संपला तेव्हा. फक्त या आठवड्यामध्ये थोडं लेट झालं आणि सहसा मी पण आता जास्त बाहेर गेली नाही या आठवड्यामध्ये. त्याच्यामुळे मग ते राहून गेलं. तर त्यानंतर इथे खिचडी वगैरे फोडणी दिली आणि आता मला बाकीची कामे करायची होती. तर नाश्ता झाला की मग बाकी कामे करायला बरं होतं. आता मुलगी पण आलेली होती, तिला गरम नाश्ता द्यायचा होता. आणि ही कोथिंबीर बघा, भाजीपाल्यामध्ये फक्त कोथिंबीर आणि मिरच्या राहिलेल्या होत्या, तर त्यातील काही पाणी पिवळी पडली. म्हटलं ते काढून घेऊया आणि जी चांगली आहे ती वेगळी ठेवून देईल. 8 दिवस झाले त्या कोथिंबीरला. कितीही नाही म्हटलं ना तरी लिमिट असते भाजीपाल्याची. 8 आणि 15 दिवस ते काही चांगलं राहिलंच असं नाही, फ्रीज असो किंवा नसो. तर त्यानंतर इथे जी रात्रीची कणिक होती ते एका सॉरी डब्यामधली कणिक होती ती भांड्यामध्ये काढून ठेवली, कारण मला तो कणकेचा डबा घासायचा होता. दळण आणायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं आधी डबा घासून घेऊया. त्यानंतर इथं ओट्यावर बघू शकता पसारा. आणि कुठलंही काम केलं की ओट्यावरच जास्त पसारा होतो. सहसा खाली बसून तर काही करत नाही मी. काही चिरायचं असलं काही असलं तरी ओट्यावरच करते. तर त्यानंतर सगळं हे आवरून घेतलं आणि आता एकीकडे पाणी लावलेलं आहे हीटरमध्ये, त्यामुळे फ्रीज बंदच आहे. आता पाण्याचं बंद केलं की नंतर इकडे फ्रीज सुरू करणार. रात्रभर तर फ्रीज बंदच असते. आणि आता थोडी थंडी कमी झाली तर आता रात्रभर दिवसभर चालूच राहील फ्रीज. फक्त हिवाळ्याचा मी बंद ठेवते. त्यानंतर हा भाजीपाला. तर हे वांगं बघा, साधारणतः अर्धा किलोचं ते एक वांगंच आहे. तर 2 वांगे आणलेले होते आणि हे अर्धा किलोचं असल्यामुळे बरीच म्हणजे याचं भरीत होईल. म्हटलं आज करूया. पण बघते आता. त्यानंतर इथे पालक आहे आणि शेंगा आहे बरबटीच्या आणि पालेभाज्या बाकीच्या जसं की मेथी, सांबार, मिरची आणि कोथिंबीर. तर सर्व भाजीपाला निवडून घेतला, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिला. आता माझ्या फ्रीजमध्ये तर कडधान्य वगैरे मी ठेवतच नाही. जास्तीत जास्त लोणचं किंवा साखर आंबा आणि भाजीपाला एवढंच असते आणि दुधाचे पदार्थ. त्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि हा भाजीपाल्याचा पसारा इतका होतो, याच्यामुळेच डस्टबिन 2 दिवसामध्ये भरून जाते. इतका भाजीपाल्याचा कचरा होतो. त्यानंतर इकडची कामे सर्व आटोपली, भांडे वगैरे आटोपले आणि कपडे पण झाले. आता हे मला इथलं क्लीन करायचं होतं. तर हे सगळं क्लीन करून घेतलं आणि इथे मी एक जाळी आणली होती लावायला. तर त्याचं पूर्ण स्टिक निघालं, तर ती जाळी निघाली. आता परत मला आणावी लागणार. मागे मी मिशोवरून बोलावलेल्या होत्या. 10 आलेल्या होत्या मला एका पॅकमध्ये. पण बरं आहे ते लावून ठेवलं ना तर उंदीर वगैरे येत नाही, नाहीतर मग उंदराचा त्रास असतो. आणि पावसाळ्यामध्ये जास्त असतात, या टाईममध्ये तर नाही राहत एवढे. तर हे सगळं आवरून घेतलं. त्यानंतर बाकीची सर्व कामे आटोपली. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5. दुपारचं मी स्वयंपाकाचं रुटीन काही आज शेअर केलेलं नाही. त्यानंतर इथे चहा करायला घेतला. चहा केल्याशिवाय एनर्जी येत नाही. सकाळी चहा पाहिजे आणि 5ला म्हणजे मग आपण बाकी कामाला लागतो.
तर इथे चहा ठेवला. आता भांडे घासायचे होते. म्हटलं चहा शिजेपर्यंत बाकी कामं होतात. तर इथे ही आप्याचं होतं ते बारीक करायचं होतं. तर ते धुवून घेतले डाळ तांदूळ आणि त्याआधी सर्व भांडे बाहेर नेऊन ठेवले. आणि दुपारचं जे काही स्वयंपाक केला तर ते भांडे खाली करायचे होते मला. तर त्यातली भाजी वगैरे काढून घेतली. आणि आता हे संध्याकाळच्या वेळेस बरे होतात कामं. परत आज नळं पण येणार होते. नळं आज लवकर आले नाही. तर म्हटलं नळं येईपर्यंत भांडे आणि हे मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेऊया, म्हणजे जेणेकरून किचनमधलं सगळं क्लीन होईल. आता सकाळी जरी आपण कामं केली ना तरी संध्याकाळी तेवढीच असतात. फक्त 1-2 कामे कमी असतात. असं नाही की कामं राहत नाही म्हणून. पण इतर छोटी मोठी एक्स्ट्राची कामे असतातच. त्यानंतर इथे चहा झालेला होता. आता मुलीला टोस्ट खायचा होता. सहसा ती चहा तर घेत नाही, पण एखाद्या वेळी मूळ झालं तर मग पाहिजे असतं. तर इथे तिच्यासाठी टोस्ट काढले आणि आता चहा. त्यानंतर आता हे बारीक करायचं होतं, जे की आप्याचं केलेलं आहे डाळ आणि तांदूळ ते. ते जर आता बारीक करून ठेवलं ना तर रात्रभरामध्ये छान फॉर्मॅट होईल आणि सकाळी मग ते आप्पे छान फुगतात. एकतर हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाहिजे तसं इडली आप्याचं मिश्रण काही व्यवस्थित होत नाही. म्हणजे ते थंडीमुळे फुगतच नाही. तर इथे सगळं हे बारीक करून घेतलं आणि ह्या मिक्सरचा पॉट आहे ना, तर याचा काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही. यामध्ये डाळ तांदूळ बारीक केलं तरच ते भिंगरी फिरते छान. नाहीतर बाकीचं जर बारीक करायचं म्हटलं ना तर अजिबात फिरत नाही. खूप अशी जाम होते, जी फिरतच नाही ती. तर फक्त मी आता हे डाळ तांदूळ बारीक करायचं असलं तरच वापरते भांडं, नाहीतर वापरतच नाही. नाहीतर मग छोट्या याच्यामध्येच करते जे काही करायचं असलं बारीक ते. तर इथे सगळं हे बारीक करून घेतलं आणि आता हे 5 ते 10 मिनटं मिक्स करून घेणार. म्हणजे जेवढं आपण हे फेटून घेतलं ना तेवढे छान सॉफ्ट आणि फ्लफी होतात, इडली असो किंवा आप्पे. तर हे सगळं झालेलं आहे आता आप्प्याचं. आता करायची होती बाकीचे कामं. भांडे वगैरे घासायचे होते. तर म्हटलं आता हे सगळं आटोपलं तर भांडे घासायला न्यायचे. तर इथे सकाळी बटाट्याची भाजी केलेली होती ती काढून घेतली. आणि ह्या कळ्या वगैरे आताच घासून ठेवल्या ना तर मग बरं राहतं. नाहीतर मग दुसऱ्या दिवशी भरपूर जमा होतात. त्यानंतर हे सगळं आवरून घेतलं आणि आता ओट्यावर बघू शकता हे जे आप्याचं केलं ते सगळं सांडलेलं होतं ते आवरलं. त्यानंतर भांडे वगैरे घासले आणि हे जे कपाट आहे ना, तर मागच्या साईडला याला मी एक असा पडदा लावते. जसा की पुढे लावलेला आहे तसा मागे. तर तो लवकरच खराब होतो. खराब का होतो? कारण मुलगी जाता येता हात पुसते. तर तो धुवून घेतला आणि आता तो मला तिथे लावायचा होता. चारही साईडनी लावलं ना तर कसं मच्छर वगैरे जात नाही किंवा कॉक्रोच जात नाही आणि पाहायला पण बरं दिसतं. फक्त ह्या लावताना थोडा प्रॉब्लेम आहे, कारण तिथे बांधायला काहीच नव्हतं. म्हणून ज्या साईडला कळ्या होत्या तिथे रबर लावून मी ते ॲडजस्ट केलं. तर ते लावायलाच मला बराच वेळ लागला. तर अशा पद्धतीने ते सगळं लावून घेतलं. आणि असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. तर सगळं हे व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर आता नळं येतील तर पाणी भरायचं होतं. आता झाडझूड वगैरे झालेली होती आणि ही रूम झाडायची होती बाकी. तर म्हटलं चला हे लावून झालं की बाकीचे कामं मग नंतर करते. चला मग बाय बाय.